हॅलो हॅलो. बघा फलंदाजी एकाच एंडनी होईल, लक्षात घ्या. आणि लहान मुलांना विनंती असेल, चला ग्राउंडच्या बाहेर या. धन्यवाद भागेश म्हात्रे. ही स्पर्धा आपण पाहतोय जय म्हसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे आयोजित आई गावदेवी चषक उंबाडे 2022 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण पाहिलं. अतिशय चांगल्या पद्धतीने मान्यवरांच्या शुभ हस्ते इथं खेळपट्टीचं उद्घाटन झालं, राष्ट्रगीत झालं. त्यानंतर रीतसर आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. जय म्हसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी चषक उंबाडे 2022 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो जय म्हसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे यजमानांचा संघ, आयोजकांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो चिंचोड्याचा पाडा डोंबिवली पश्चिम मधील संघ. बघा आमच्या सहकार्याने तुम्हाला सूचना केली आहे, एक नवीन नियम 40+ संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ असो, फलंदाजी करणारा संघ असो, कोणत्याही खेळाडूने सामन्यामध्ये दारू गुटखा किंवा तंबाखू खाऊन तुम्ही जर खेळलात तर लक्षात घ्या त्या संघाला 5 धावांची पेनल्टी लागू शकते. हा संघटनेचा नियम आम्ही दोन्ही संघांना पोहोचवतोय. त्या सूचनांचं पालन करा. ना स्पर्धेला कोणत्याही प्रकारे गालबोट लागेल असं कृत्य करू नका. बघा 10:21 झाले, सामन्याला इथे सुरुवात होते. गेम इज ऑन. पहिलं षटक, पहिला चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय राजू भोईर येत आहेत. तर सलामीची जोडी आपण पाहतोय चिंचोड्याच्या पाड्या संघाची हरिश्चंद्र म्हात्रे आणि प्रकाश म्हात्रे ही सलामीची जोडी. बघा पडद्याच्या बाहेर बसून घ्या, सर्वांना विनंती असेल. सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाज तयार होतात राजू भोईर. पहिला चेंडू ऑफसाइडला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर हरिश्चंद्र म्हात्रेच्या बॅट मधनं असं वाटलं होतं की चौकार जातोय, मात्र तिथं पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. पंच सुभाष पाटील यांनी इशारा केलाय, चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात, बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. अतिशय योग्य वापर फलंदाज हरिश्चंद्रच्या माध्यमातून. इथे मात्र सन्मान दिलाय. ऑफ साइडला खेळतायत अरुण कारभार येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवर चौकार टोकला फलंदाज हरिश्चंद्रनं. तदनंतर मात्र आपण पाहिलं राजू भोईर यांच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. सिंगल धाव येते धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 5 धावा. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळतायत. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते. बघा कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जाते. गोलंदाज आपण पाहतोय उंबारडे संघाचे राजू भोईर. कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज आपण पाहिलं होतं हरिश्चंद्रने चौकार ठोकला. तदनंतर आपण पाहिलं सातत्यानं सिंगलला प्राधान्य दिले जाते. कारण होतंय त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते. इथे मात्र ऑन साइडला खेळता सुरेख फटका. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जाते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशाच पद्धतीनं आपण पाहतो राजू भोईर यांच्या माध्यमातून सातत्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो. गोलंदाज राजू भोईर पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण गोलंदाज राजू भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला, तदनंतर मात्र प्रत्येक चेंडूवर चांगली गोलंदाजी केली जाते. इथं मात्र ऑन साइडला खेळताय. क्षेत्ररक्षक आले, प्रकाश आले. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते. बॅकिंगला आपण पाहतो क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक.
तीन आहे रे, विकेटच्या मागे गेला गणेश. टोटल किती झाले बस? विकेटच्या मागे गेला ना तो डॉट निघला दबा. तेव्हा एक घेतली. ठीक आहे, आता टोटल किती झाले? 8. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते राजू भोईर. या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं फलंदाज होते हरिश्चंद्र, चौकार ठोकला. तदनंतर आपण पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त 8. चांगली गोलंदाजी आपण पाहतो राजू भोईर यांच्या माध्यमातून. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं गोलंदाज आपण पाहतोय अविनाश. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर इथं चिंचोड्याचा बाडा संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. 5 षटकांची ही लढत आणि 5 षटकांमध्ये किती धावा चिंचोड्याचा बाडा संघ कुठेल आणि किती धावांचं लक्ष या उंबारडे संघासमोर ठेवेल ते मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिल्यानंतरच आपल्याला समजेल. कारण एका बाजूला आपण पाहतोय यजमानांचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डोंबिवली पश्चिम विभागातील चिंचोड्याचा पाडा संघ. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाज तयार. अविनाश येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अविनाश कारभारी सज्ज होत आहेत. राटमोर्द विकेट. पहिला चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक आलेत. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. सीमारेषेवर झेल टिपला जातो तो क्षेत्ररक्षक दिनेश जाधव यांच्या माध्यमातून झेल टिपला जातो आणि पहिल्या विकेटचं पतन होते फलंदाज प्रकाश मात्र बॅक टू पॅव्हिलियन. आपण पाहतो धावफलकावर जी गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते राजू भोईर, फक्त 8 धावा खर्च केल्या. तशीच गोलंदाजी आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये अविनाश यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि चांगली सुरुवात आपण पाहतो ती गोलंदाज अविनाश यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज हरिश्चंद्र, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लोपुलटा चेंडू ऑन साईडला खेळतायत. चांगले क्षेत्ररक्षण होते. चेंडू फेक केली जाते मात्र तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचतायत. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 10 धावा आपण पाहतो धावफलकावर. हरिश्चंद्र यांच्याकडनं नक्कीच सांगायला अपेक्षा असेल कारण मुख्य फलंदाज आहेत चिंचोड्या पाड्याचे. अविनाश पुन्हा एकदा तयार. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूचा पाठलाग करतात. चेंडू त्यांच्या अवाक्याच्या बाहेर आणि हरिश्चंद्र म्हात्रेच्या बॅट मधनं या डावातील येतोय तो दुसरा चौकार. जबाबदारीचं भान ठेवून इथं फलंदाजी केली जाते. अनुभवी फलंदाज हरिश्चंद्र यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अविनाश राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑफ साईडला खेळताय. चांगले क्षेत्ररक्षण होते अरुण कारभारी यांना आपण पाहू शकता. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय त्या पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजाला साथ दिली तर नक्कीच गोलंदाजाचं मनोबल वाढत असतं आणि त्याच पद्धतीने इथं अविनाशच्या माध्यमातून मागच्या चेंडूवर आपण पाहिलं चौकाराला. तदनंतर इथं सिंगल कंप्लीट केली जाते. चांगलं कमबॅक गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 15 धावा. सलामीचे फलंदाज प्रकाश लवकर बाद झाले. तदनंतर आपण पाहतोय फलंदाज सलामीचे फलंदाज हरिश्चंद्र आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवीन फलंदाज विनोद भोईर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 1 बाद 15 अशी धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. अविनाश राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी बघा. कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीनं कारण अविनाश यांना माहिती आहे आपल्या सहकार्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या षटकामध्ये अविनाशच्या हाती चेंडू सोपवलाय संघनायकाने. अविनाश नक्कीच चांगलं कमबॅक करतायत. निर्धार चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित. 1 बाद 15 धावा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय कारण गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. विनोद स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनोद भोईर.
अविनाश राईट ऑन ओव्हर द विकेट. इथं मात्र चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट केली जाते. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय. अविनाशचं षटक नक्कीच वाजवी षटक आपण पाहतोय अविनाश यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या फक्त 8 आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 2 षटकांचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते राजू भोईर, धावा खर्च केल्या फक्त 8, चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते अविनाश, या गोलंदाजाने सुद्धा धावा खर्च केल्या फक्त 8. 2 षटकांमध्ये धाव फलक आपण पाहतो, धाव फलकावर 1 बाद, 16 अशी धावसंख्या. पॉवर प्लेचा योग्य वापर विचार जर केला तर फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर थोडंसं दडपण असतं, मात्र दडपणाला झुगारून इथं गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी. आणि चांगल्या स्थितीमध्ये जर विचार केला तर इथं आपण पाहतोय कामगिरीचा जर विचार केला आतापर्यंत कामगिरी उंबारडे संघाच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा खर्च केल्या 2 गोलंदाजांनी. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने फक्त 8 धावा खर्च केल्या तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. राजू भोईर पुन्हा एकदा येत आहेत. राजू भोईर राईट ऑन ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू, फटका फासला चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल केला जातो. अरुण येत आहे दूरवरनं, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धाव संख्या पोहोचते ती 18 वर. 18 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट ऑन ओव्हर द विकेट. इथं मात्र मोठा फटका आलाय, मात्र फटका फसलाय. झेलचित आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर अविनाश कारभार यांच्या माध्यमातून सुरेख झेल टिपला जातोय. दुसऱ्या विकेटचं इथं पतन होतंय, विनोद बाद होत आहेत 2 बाद. 18 ची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर. पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो उंबारडे विपक्ष चिंचोड्याचा पाडा. क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलून फेकेपर्यंत खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो पंच सुभाष पाटील यांच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका भागेश आपण पाहतोय नक्कीच उंबारडे संघाला लागतोय, कारण जिथे 2 ते 3 धावा झाल्या असते तिथे चौकार आलाय. धावसंख्या 22 आपण पाहतोय. पुन्हा एकदा राजू भोईर ऑफसाईडला खेळतात, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते आणि यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो यष्टीरक्षक अतिशय हुशार दक्ष. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचते ती 23 वर. 23 धावा आपण पाहतो. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना सलामीचा फलंदाज हरिश्चंद्र अजूनही खेळपट्टीवर. संघाला अपेक्षा असतील, कारण सातत्याने या फलंदाजानं चिंचोड्याच्या पाडा संघासाठी चांगलं योगदान देत आलाय. तोच फलंदाज अजूनही खेळपट्टीवर असताना मात्र संघाला अपेक्षा असतील. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहतो नवीन फलंदाज प्रमोद पाटील स्ट्राईक एंडला कशा पद्धतीनं हरिश्चंद्र यांना साथ देत आहेत ते पाहायचंय. टॅप केल्या चेंडूला ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतात, फेकी करतायत. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 24 धावा आपण पाहतोय. कामगिरीचा जर विचार केला आतापर्यंत गडी बाद झालेत ते 2 गडी बाद झालेत आणि 24 धावा आपण पाहतो धावफलकावर. एक माफक धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. त्याचं कारण उंबारडे संघाची चांगली गोलंदाजी. ऑन साईडला खेळताय, क्षेत्ररक्षक आलेत अविनाश, चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडू फेक करेपर्यंत इथं फलंदाज प्रमोद सुरक्षित पोहोचलेत. संवाद खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने साधला जातो. 2 धावा येतात धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 26 धावा.
संघाची धावसंख्या 26 आणि वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतात सलामीचे फलंदाज हरिश्चंद्र म्हात्रे. पाणी घेऊन जायचं मैदानात. आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन जा, कारण 3 षटकं संपलेत. इथून पाण्याची व्यवस्था तुम्हाला पाणी पुरवायचं आहे मैदानात. पाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 26. मात्र इथून या 2 फलंदाजांना धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण फक्त माफक धावसंख्या आपण पाहतो 26. कमीत कमी 40 ते 45 धावा तरी या खेळपट्टीवर. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय आणि इथून मात्र आक्रमणाला सुरुवात केली. फलंदाज प्रमोद पाटीलच्या बॅट मधनं येतोय तो बाहुबली षटकार. दिनेश येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवर स्वागत केले षटकार टोकून फलंदाजानं. पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळता सुरेख फटका. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतो. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू फेक करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 34 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं बागेश मात्र फक्त 26 धावा होत्या. मात्र तदनंतर 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र इथं या 2 फलंदाजांनी आक्रमणाला सुरुवात केली आहे, कारण धावांची गरज आहे चिंचोट्याच्या पाडा संघाला. 3 षटकांमध्ये उंबाडे संघाने चांगली गोलंदाजी केली. मात्र धावांची गरज असताना संघाला इथून प्रमोद आणि हरिश्चंद्र या 2 फलंदाजांनी कंबर कसली आहे ती धावांसाठी. दिनेश गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळतात. मोठा फटका आलाय. फटका फसला की सीमारेषेच्या बाहेर विसावतोय. प्रमोद पाटीलच्या बॅट मधनं येतोय तो या षटकातील दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. 40 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं स्मशान शांतता होती. 26 धावा होत्या. इथून मात्र रौद्र रूप धारण केले फलंदाज प्रमोद पाटील या फलंदाजाने. धाव फलक वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतोय. 40 धावा आपण पाहतोय. अतिशय चांगली फलंदाजी. हल्ला चढवला जातोय तो गोलंदाज दिनेश्वर.
ऑन साईडला खेळतात कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आलेत. अविनाश चेंडू उचलतात. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दबाव दबाव आणि दबाव तो उंबाडे संघावर. 4 धावा येत आहेत धाव फलकावर. चौकार. धन्यवाद. तर आदरणीय गणेश म्हात्रे यांच्याकडनं प्रमोद पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 44 धावा आपण पाहतो धाव फलकावर. हल्ला चढवला जातोय गोलंदाज दिनेशवर. पुन्हा एकदा तयार. इथे मात्र दबावाखाली वावरतायत गोलंदाज. पंच शशांक पाटील यांच्याकडनं वाईटचा इशारा केला जातो. अवांतर धावसंख्या पुढे सरकते. पोहोचते ती 45 वर. पहिली एक्स्ट्रा धाव अवांतर धाव आपण पाहतोय आमचे गणेश भगत जीटीसीचे अतिशय चांगले कर्मचारी आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय. दिनेश इथे मात्र फटका समोर खेळतात. फटका फसला. अविनाश आलेत. झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर हात लागला त्याचा. चौकार चौकार आहे त्याच्या हाता पोटाखाली बॉल होता ना. हा चौकार आलाय. 4 धावा आपण पाहतो धाव फलकावर. बघा दबाव. चौथ्या षटकामध्ये 3 षटकांमध्ये उंबाडे संघ चांगली कामगिरी करत होता. गोलंदाजी चांगली होत होती. क्षेत्ररक्षण चांगलं होत होतं आणि जशी चौथ्या षटकाला सुरुवात झाली प्रमोदने हल्ला चढवला आणि धावा वेगाने येतात आणि ही स्थिती आता आपण पाहतोय ती चिंचोड्या पाड्या संघाच्या बाजूने आतापर्यंत स्थिती आपण पाहतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 49 धावा. दिनेश पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळतात. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जातोय का पाहायचंय. झेल सुटतोय. चुका चुका आणि वारंवार चुका आपण पाहतोय ते उंबाडा संघाच्या माध्यमातून. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धाव संख्या आपण पाहतो 51 वर पोहोचली. अर्धशतक धाव फलकावर लागतंय ते उंबाडे संघाचं. बघा या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 25 धावा खर्च केल्यात गोलंदाज दिनेश यांनी. 3 षटकांमध्ये धावा होत्या फक्त 26 आणि चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली गोलंदाज दिनेशवर हल्ला चढवला फलंदाज प्रमोद पाटीलनं आणि या षटकामध्ये खोऱ्यानं धावा आपण पाहिल्या त्या 25 धावा. एकूण धाव फलक आपण पाहतो धाव फलकावर 51 धावा. बघा पाणी घेऊन जा. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते राजू भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी. फक्त 8 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते अविनाश. या गोलंदाजाने सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केला आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं गोलंदाज होते राजू भोईर. फक्त 10 धावा खर्च केल्या. एक गडी बाद केला. मात्र चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली संघाला धावांची गरज होती त्याच पद्धतीने आपण फलंदाजी पाहिली. ते फलंदाज प्रमोद पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून एकूण धावा कुठल्या चौथ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा. 4 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतो धाव फलकावर तब्बल 51 धावा. बघा मोठागाव संघ आणि पिसवले संघ या आणि ताबडतोब तुमची नाणेफेक करून घ्या कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्यायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये संघनायकाने चेंडू सोपवला तर गोलंदाज सुरेश भंडारी या गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला. इथं मात्र कमबॅक करेल का हा गोलंदाज की फलंदाज हरिश्चंद्रने प्रमोद हे 2 फलंदाज हल्ला चढवतील या गोलंदाजावर ते मात्र पाहावं लागेल. इथं गोलंदाजी चांगली करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हरिश्चंद्र आणि प्रमोद यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय चिंचोड्याचा पाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये 51 धावा आपण पाहतो. धाव फलकर गोलंदाज तयार होत आहेत. सुरेश भंडारे चांगली गोलंदाजी होते मात्र क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. अविनाश होते क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. तो चौकार. 4 धावा. सुरेश
इथं मात्र मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत अरुण, मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय. पंच सुभाष पाटील यांचा इशारा येतोय षटकार. सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 62 धावा. 3 षटकांमध्ये धावा होत्या फक्त 26. चौथ्या षटकामध्ये 25 धावा आल्या आणि शेवटच्या स्लॉगओव्हरच्या हाणामारीच्या षटकामध्ये हरिश्चंद्र आणि प्रमोद यांच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रयत्न आपण पाहतोय. 62 धावा आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ असताना फलंदाजी मात्र इथं चांगले होते ते चिंचोड्याच्या पाडा संघाची. प्रमोद 7 चेंडूंमध्ये 25 धावांवर खेळतायत. ऑन साईडला घेतायत. चांगला फटका, मात्र फटका फसलाय. राजू भोईर येतात. झेल सुटतोय. वारंवार आपण पाहतोय उंबाडे संघ इथं चुका करतोय. आतापर्यंत कमीत कमी 4 झेल सोडले ते उंबाडे संघानं. आणि जिथं गचाळ क्षेत्ररक्षण झालं त्याचं रूपांतर 4 चौकार आपण 3 चौकार आपण पाहिले. खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 3 चौकार आले. दबावाखाली वावरतायत गोलंदाज. नक्कीच पंच सुभाष पाटील यांनी इशारा केला. चेंडू खराब आहे, वाईड आहे. 65 धावा आपण पाहतो. धाव फलकावर हल्ला चढवला जातो आणि तो त्या हल्ल्याचं रूपांतर आपण पाहतोय मानसिक दडपण गोलंदाज सुरेश भंडारीवर येत आहे. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतो हा चिंचोड्याचा पाडा संघ. सुरेश भंडारी राईट मोर द विकेट. चांगली गोलंदाजी. अशा पद्धतीने गोलंदाजी जर तुम्ही चौथ्या षटकामध्ये केली असती, 5व्या षटकाला तुम्ही सुरुवात केली असती, तर 3 षटकांमध्ये तुमच्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. चिंचोड्याच्या पाडा संघाला फक्त 26 धावांवर रोखलं होतं. मात्र तदनंतर प्रमोद आणि हरिश्चंद्र या 2 फलंदाजांनी अक्षरशः हाहाकार या खेळपट्टीवर माजवला आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 65 धावा. ऑनसाईडला खेळताय. चेंडू लो मॅच मध्ये पडतोय. इथं मात्र आउटफील्ड थोडीशी खराब. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूचा पाठलाग करतात. मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅट मध्ये येतो तो चौकार. संघ आणि पिसवले संघ या आणि ताबडतोब तुमची नाणेफेक करून घ्या. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चिंचोड्याच्या पाडा संघानं 5 षटकांमध्ये धावा कुठल्या तर तब्बल 69 आणि 70 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय तर यजमान उंबाडे संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग उंबाडे संघ कशा पद्धतीने करेल, धावांचा डिफेन्स चिंचोड्याचा पाडा संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक, उत्कृष्ट समालोचक भागेश मात्रे भाल यांना. गाडीच्या चावीचा गुच्छा हरवलाय. जर कुणाला सापडला असेल तर बघा ताबडतोब आयोजकांशी संपर्क साधा आणि आयोजकांकडे तो सुपूर्द करा. चाव्यांचा गुच्छा हरवलाय, जरा लक्षात घ्या. प्रेक्षकांना विनंती करतो कुणाला सापडला असेल तो आयोजकांशी संपर्क साधा आणि आयोजकांकडे तो सुपूर्द करा. थँक्यू पंडित दादा. फुलाची सुरुवात कलीपासून होते, प्रेमाची सुरुवात फुलापासून होते, आयुष्याची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि आमच्या कामाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनेने होते. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम
बल्लालं मुरुडं विनायकमहं चिंतामणि सेवरं लेन्यांद्रो गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वर मोझरे ग्रामरांजन संस्थित गणपती कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम. 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे दैवत गणराळा बंधन करतो. तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज यांना प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा. मी आदरणीय नकुलशील भंडारी याने विनंती करतोय, तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आजच्या दिवसातील दुसरी लढत असेल ती मोठागाव विपक्ष पिसवली. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. कॅमेरा माझा मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. मोठागाव विपक्ष पिसवली. आमचे आयोजक बालारामदादा भंडारी सुद्धा उपस्थित आहेत. कोणी जिंकले? मोठागाव संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते पिसवली संघाला. उंबाडे आणि चिंचवडाच्या पाडा याच्या अगेन्स्ट तुम्ही नक्कीच ही मॅच पाहिली. पहिल्या सत्रामध्ये 70 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेलं ते म्हणजेच टीम उंबाडे क्रिकेट संघासमोर. ही लढत ना चांगली रंगेल, कारण ज्या अर्थाने क्रिकेट खेळत असताना आपण असाही उल्लेख करतो की ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवणं तेवढंसं कठीण असतं. भारतामध्ये येऊन हरवणं जेवढं कठीण असतं ना, तेवढं उंबाड्यामध्ये येऊन हरवणं ना टीम चिंचवड्याच्या पाड्यासाठी तेवढंच कठीण असणार आहे. कारण 70चं लक्ष आहे. काय दर्जेदार फलंदाजी झाली. तब्बल पाहिलं गेलं तर 12 बॉल नक्कीच त्यांनी फेस केले. 31 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान हरिश्चंद्र म्हात्रे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणि काय खऱ्या अर्थाने नेत्रदीपक ते षटकार होते. म्हणजेच 40 या आकडावरती आपण पदार्पण केलं आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा एवढा देखणा क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने 40+ या माध्यमातून आज आम्हाला अनुभवाला पाहायला मिळेल. 70चं टार्गेट आहे. विचार केला गेला तर 5 षटकांची मॅच तुमच्यासमोर उदयास आली. ज्या ठिकाणी उंबाड्याच्या कॅप्टन नक्कीच टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन, त्या अर्थाने त्यांनीही विचार केला होता की पहिल्या सत्रामध्ये नक्कीच धावसंख्या आपण कमी खर्च करू, त्याच्यानंतर त्या धावसंख्या आपण डिफेन्स करण्याचा या चेस करण्याचा प्रयत्न करू, असा प्रत्येक संघटनाचा नक्कीच जर विचार असतो. परंतु त्यांच्यासमोर काही दर्जेदार फलंदाजी झाली. 70 धावसंख्या त्या ठिकाणी बघितली गेली आणि 27 मिनिटांमध्ये नक्कीच पहिलं सत्र आपलं संपन्न झालं. 10 वाजून 5 मिनिटांमध्ये मान्यवर मैदानाच्या आतमध्ये होते. जर आपण पाहायला गेलं तर या बॉलला पहिलाच बॉल 70चं टार्गेट चेस करायचा फिल्डर लॉंग ऑनला, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना पहिल्याच बॉलवरती दमदार आघात फलंदाजाच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. तेहतीस कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याचा दैवत आला. महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणाऱ्या ते शिवाला, खरड तोफांचा आणि लाखो मनांचा या महाराष्ट्रामध्ये घेत असलेल्या प्रत्येक मोकळ्या श्वासासाठी ज्याने आपलं पूर्णपणे आयुष्य वेचलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. चांगलं संगीत नक्कीच DJ मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ऐकवलं गेलं. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्याच्यानंतरचा हा व्हाईट बॉल मारुती म्हात्रेचा पाहायला मिळतोय. किंवा थांबून खेळण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर थर्डमॅनला क्षेत्ररक्षक बीट झाल्यानंतर खूपच वेगाने फाईन लेग वळतोय, परंतु तेही बीट आणि बॉल पाहता थर्डमॅनला अडला गेला की काय असा प्रश्नचिन्ह नक्कीच मलाही पडला गेलाय. परंतु अखेरकार जर आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी बॉल आउटफाईटच्या माध्यमातून नक्कीच पोहोचला गेला की चौकार असेल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येणं अद्यापर्यंत बाकी असेल. अखेरकार पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय येईल याच्यावरती नक्कीच आपण लक्ष केंद्रित करूया. परंतु खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारचा बॉल होता. फटका चौकारासाठी आलाय, म्हणजे 4 धावसंख्या नक्कीच या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, वाईट यॉर्कर होता, फक्त दिशा दिली. थर्डमॅन बीट झाल्यानंतर फाईन लेग त्या बॉलला कव्हर करण्यासाठी गेले, परंतु तेही अडथळले गेले आणि हा अखेरकार चौकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय.
टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 11 या आकड्यावरती पोहोचली गेली. पहिल्या बॉलवरती आला षटकार, जो षटकार आपण पाहायला गेला अविनाश कारभारी यांच्या माध्यमातून, आणि त्याच्यानंतरचा व्हाईट बॉल आला. मला थांबून खेळायत, इनफिल्डच्या वरून काढायचा, शॉटमध्ये कव्हरला फिल्डर आणि या सिटीज आउट. ज्या फलंदाजाने नक्कीच षटकाराने या डावाची सुरुवात केली गेली होती. विनोद म्हात्रे त्या ठिकाणी अगदी बॉलच्या खाली होते, जे शॉट कव्हरला होते, जेल आपल्या खात्यामध्ये स्वीकारत असताना वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती अविनाश कारभारी मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सुरुवात ना अगदी देखण्या रूपाने झाली. 10:05 मान्यवर मैदानाच्या आतमध्ये गेले. 10:25 जर आपण पाहिले गेलं तर या स्पर्धेला नक्की सुरुवात आपण केली गेली. 10:30 पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला गेला आणि 10:48 पहिला षटकार या तुम्ही क्रीडांगणावरती पाहिला. अगदी 27 मिनिटांनी नक्कीच हा सामना त्या ठिकाणी पहिली फेरी समाप्त झाली. आणि पहिला जर या डावाचा षटकार जर आपण पाहिला गेला ना तर तब्बल 11:01 पहिला षटकार हा अविनाश कारभारीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. बोलतो यार नवीन फलंदाज आतमध्ये केवळ फुल लेन चेंडू खोदून काढलाय. बॅक जर पाहिले गेलं तर शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूची अडवणूक केली गेली. आणि दरम्यान आपण जर पाहिले गेली तर सिंगल त्या ठिकाणी एकवट दसन आणि टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती अविनाश कारभारी बाद झाले. वैयक्तिक धावसंख्येचं त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. त्याच्यानंतर नंबर 3 वरती अरुण कारभारी आणि पंकजी योगेश पंजे नक्कीच ही आघाडीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो द विकेट या वेळेला फटका उचलला गेलाय. एलिव्हेशन सुरेख आहे का, फिल्डर वळतात त्या ठिकाणी लॉंग ऑनचे, परंतु ही झेल नक्कीच आतामध्ये त्याने आपल्या कॅरी केली गेली. पहिल्या डावामध्ये 70चं टार्गेट आहे. सुरुवात केली गेली होती त्या ठिकाणी अविनाश याने, परंतु त्याला लगेचच षटकार आणि चौकारचं प्रत्युत्तर दिलं गेलं. आणि हा बॉल जर पाहायला गेला ना तर अगदी लालच देणारा हा बॉल होता. ओव्हरपिच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी विचार केला गेला तर विनोद भोईर होते, त्यांच्या हातामध्ये नक्कीच अलगदपणे झेल त्यांनी स्वीकारला गेला. आणि या डावामध्ये नक्कीच आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट कॅरी करत असताना जिथे गोलंदाज आपल्याला मारुती म्हात्रे पाहायला मिळतोय. टॉस जिंकला गेला होता टीम उंबाडेने. आता फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांचा वाया गेला की काय असंच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु 70चं टार्गेट आहे. क्रिकेट जर समीकरण म्हटलं गेलं तर असे अनेक सारे नक्कीच खेळ तुम्ही ज्या वेळेला मोठा टार्गेट चेस करत असताना तेव्हा चेससुद्धा होताना पाहायला मिळतात. परंतु आता या मॅचमध्ये काय उरलं आहे ना तेही पाहणं तेवढं गरजेचं असेल. बहुत तयार मारुती म्हात्रे या ओव्हरमध्ये 2 सफलता आल्या. टीमची धावसंख्या फक्त 12 आकड्यावरती, जिथं लक्ष आहे 70चं. यावेळा थांबून केला इनसाइड आउट वार्ड शॉट, इनसाइड आउट फटका खेळला गेला. इनफिल्डच्या वरून अगदी एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार हा चौकार. साठी जागा बनवली गेली होती, कारण ऑफस्टमवरती चेंडू होता. अगदी बॅटवरती त्याला मिडल केलं गेलं आणि जशा प्रकारे हा बॉल धाडला गेला ना इनफिल्डच्या वरून जर आपण पाहिलं गेलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये रेस्ट्रिक्शनमध्ये जे फिल्डर होते ना त्याच्या अगदी डोक्यावरून चेंडू फ्लाय होताना त्यांनी बघितला गेला आणि या बॉलवरती तब्बल 4 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. 70चं टार्गेट आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 14चा रिकॉर्ड रन रेट जोडायचा आहे. त्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये 16 तर धावसंख्या आल्यात, परंतु अविनाश आणि अरुण ही जोडी मैदानाच्या बाहेर परतली आहे. हा चौकार कोणाच्या बॅटमधनं आला तर योगेश पंजी यांच्या बॅटमधनं, जो आघाडीला गेलाय, अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्याचा समवेत जर आपण पाहिलं गेलं तर अरुण कारभारी बाद झाल्यानंतर रोहिदास भोईर आपल्याला टीमचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला पाहायला मिळतं. अरुण मारुती म्हात्रेचं हे षटक होतं ज्याने 16 धावसंख्या खर्च केल्या. महत्त्वाचे 2 गडी नक्कीच आपल्या खात्यामध्ये जोडले गेले आणि दुसऱ्या षटकासाठी आता प्रकाश म्हात्रे त्या ठिकाणी 5 रन झालेत. दुसरे षटक हे बघायला मिळते आपल्याला प्रकाशांचं, ज्या षटकामध्ये तुम्हाला 3 फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळतील. एक फिल्डर नक्कीच आपण जर पाहायला गेला तर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरासमोर लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दरम्यान आपल्याला सरकताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक आहे त्या ठिकाणी प्रकाश म्हात्रे यांचं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 16, लक्ष होतं त्या ठिकाणी 70 धावसंख्येचं. रिकॉर्ड रन रेट तुम्हाला 14चा जोडायचा होता, परंतु आता या मॅचमध्ये 2 धावसंख्येने प्रत्येक षटकामागे ज्या धावसंख्या जोडायच्या आहेत ना त्या 2 धावसंख्येने आता पुढे सरकतीये टीम त्या ठिकाणी उंबाडे.
हे तेवढं ना सोपं नसेल, कारण ज्या अर्थाने मी म्हटलं गेलं की भारताला भारतामध्ये परास्त करणं तेवढंसं कठीण, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये जाणं तेवढंसं कठीण, तशाच प्रकारे ना उंबाडे टीमला उंबाड्यामध्ये हरवणं ना तेवढंसं कठीण असेल. त्या ठिकाणी ही मॅच नक्कीच मला रंगतदार पाहायला मिळेल. अगदी सुमधुर वातावरण सकाळच्या सत्रामध्ये जर आपण नक्कीच पाहिलं गेलं तर अनेक साऱ्या मान्यवरांची या ठिकाणी उपस्थित होती. जयवंतजी नक्कीच भोईर जे नगरसेवक आहेत त्यांचीसुद्धा उपस्थिती आहे. त्याच्यानंतर आदरणीय दीपक शेठ भंडारी जे भाजपा ठाणे पालघरचे सरचिटणीस आहेत, आणि त्याच्यानंतर शत्रुघ्न भोईर भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष व आगरी सेना कल्याण तालुका प्रमुख आहेत. नक्कीच ते साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांची उपस्थिती नक्कीच या व्यासपीठाला लागली गेली. त्यांच्याच मान्यवरांचे शुभ हस्ते या खेळपट्टीवरचे पूजन केले गेले. या क्रिकेट स्पर्धेला नक्कीच आपण सुरुवात केली गेली आणि आतापर्यंत ते नक्कीच व्यासपीठावरती आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 16. अजूनही विचार केला गेला तर 70चं त्या ठिकाणी टार्गेट होतं, लक्ष ठेवलं गेलं होतं टीम चिंचवड्याच्या पाड्याने. परंतु आता 16 धावसंख्या नक्की तुम्हाला टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही विचार केला गेला तर 54 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील. 24 बॉल त्या ठिकाणी शिल्लक असताना. बहुतांश तयार. प्रकाश म्हात्रे पहिलाच बॉल. ओव्हर द विकेटने आकुटप्पाचा बॉल कट करायचा होता, परंतु डिलिव्हरी जर पाहिली गेली ना तर अगदी इनस्विंग होता. पडल्यानंतर काहीसा आतमध्ये चेंडू आला. आकुटप्पाचा बॉल जरूर होता, परंतु ऑन द टोस नक्कीच त्यांना खेळायचा होता. त्या ठिकाणी बॅट्समन जर आपण बघितले गेले तर त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती होते रोहिदास, त्यासाठी हा डॉट बॉल फेकला गेला. गोलंदाज प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून. मौत यार यावेळेला अजून एक आतमध्ये येणारा चेंडू, परंतु पहा बॅकफुटला गेल्यानंतर ऑनसाईडला त्यांना क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, परंतु हेच राहिलंय त्या ठिकाणी गोलंदाजीमध्ये गोलंदाज प्रकाश यांचं. कारण बॉल पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये घेतात, कोणत्या प्रकारचा रूम बनवून देत नाही. परंतु फलंदाजाला आता काय करावं लागेल की फ्रंट फूटला जाऊन ऑनसाईडला जागा बनवावी लागेल. असे असंख्य सारे प्रश्नचिन्ह आहेत, परंतु प्रश्नचिन्ह आता खेळाडूला ते सोडवावे लागतील. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिस होतात आणि लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट. पहा तुम्हाला 70 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे. त्या अनुषंगाने 14चा रिकॉर्ड रन रेट होता. 16 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आल्यात, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ना त्याच गोलंदाजाचा वापर केला जातोय जो गोलंदाज नेहमी पहिल्या षटक मागणं ठरल्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी हातावर तो कमबॅक करतो, आणि तोच कमबॅक तुम्हाला प्रकाश म्हात्रेचा पाहायला मिळतो, जेणेकरून लागोपाठचे त्याच्या बॅटमधून हातातून नक्कीच 3 चेंडू डॉट आल्यात. यावेळेला फटका ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवरती नाही. शॉटमध्ये मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न नसेल, कारण बॅकअपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरती होते, ते जाणलं गेलं आणि फक्त सिंगल या ठिकाणी धावसंख्या जोडत असताना 17 आकडा आलाय. 17 आकडा जर म्हटलं गेलं तर क्रिकेट पटलावरती अशुभ आकडा म्हटला जातो, परंतु अशुभ आकडे ना सुद्धा आपल्यासाठी कधी कधी ना शुभ ठरतात. परंतु पाहूया 17 आकडा अशुभ ठरतो की शुभ. फ्रंट फूटला गेले, ऑन साईडला जागा बनवायची होती त्यांना, परंतु बॉल पडल्यानंतर पहा अजून एक इन स्विंगर. 40+ खेळाडूंना अशा प्रकारे असतात ज्या प्रकारे आपल्या अंगावरती खूप साऱ्या प्रकारचा नक्कीच अनुभव असतो. त्यावेळेला अनुभवाच्या जोरावरती ना तुम्ही क्रिकेटचे खेळ हे चांगले देखणे खेळू शकता. तशाच प्रकारे आपण पाहिलं गेलं प्रकाश याला अनुभव त्यांच्याकडे आहे. लागोपालचे 2 बॉल डॉट आले, त्याच्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल आणि शेवटचा बॉल होता. शेवट खेळायचा प्रयत्न इनफिल्डच्या भरून काढला गेलाय. डीपमध्ये मिड ऑफ तैनात होते, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नव्हते. त्या क्षेत्रामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या बॉलवरती हा लॉंग ऑफ सी मारे शेपार चौकार. चार चेंडू डॉट आला, त्यांनी फक्त एक सिंगल आली. म्हणजे विचार केला गेला तर या षटकामध्ये 5 धावसंख्या आल्या आणि आता विचार केला गेला तर 18 चेंडू आणि 49 धावसंख्या बनवाव्या लागतील. त्या म्हणजे स्टीम उंबाडे नक्कीच क्रिकेट संघाला. रिकॉर्ड रन रेट आता वाढत चालला आहे. 16.33चा रिकॉर्ड रन रेट हा मेंटेन ठेवावा लागेल. हा मेंटेन ठेवण्यासाठी ना आता सेन्सिबल क्रिकेट नाही तर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण संघर्ष ना तुम्हाला क्रिकेट पटलावरती करावाच लागतो. संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळालेली टीम चिंचवड्याचा पारा त्यांनी बनवल्या गेल्या धावसंख्या 69-70चं टार्गेट होतं आणि त्या 70चं टार्गेटचा पाठला करत असताना अविनाश कारबाने यांनी काय सुरुवात सुंदर केली होती, परंतु त्यांना लगेचच प्रत्युत्तर दिलं गेलं. गोलंदाज मारुती म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि प्रकाश म्हात्रेचं सुद्धा षटक फक्त 5 धावसंख्येचं राहिलं गेलं. हरिश्चंद्र म्हात्रे आला तिसऱ्या षटकासाठी.
एकंदरीत विचार केला गेला ना तर आता चौथं षटक पुन्हा एकदा प्रकाश म्हात्रे यांच्याकडे असेल, कारण त्यांनी इकॉनॉमिकल आपल्या टीमसाठी गोलंदाजी हाताळली आहे. राऊंड द विकेटने कदाचित ती गोलंदाजी आता करताना आपल्याला पाहायला मिळतील हरिश्चंद्र म्हात्रे, ज्या ठिकाणी गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी तयार होतात. राऊंड द विकेट. यावेळेला पहिला चेंडू फुल लेंथ होता, ऑनसाईडला ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी मिड विकेटला फिल्डर अगदी एका टप्प्यावरती चेंडूला उचलला गेला. 2चं धाडस मानस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालं. आणि हा कॉल जर आपण बघितला गेला तर नॉन स्ट्राईक एंडच्या नक्कीच फलंदाजाचा होता. योगेश पंजे त्या ठिकाणी होते. शेवटच्या बॉलवरती त्याच्या बॅटमध्ये नक्कीच चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. त्या अर्थाने बघितलं गेलं तर स्ट्राईक रोटेट झाली, रोहिदास भोईरकडे स्ट्राईक आली आणि त्याच्यानंतरच्या या दुहेरी धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये अजूनही 47ची गरज. यावेळेला बॅकफुटला गेल्यानंतर हा आउट स्विंगर. पहा, याच्या आधी गोलंदाज जर पाहिला गेला ना तर प्रकाश म्हात्रे होते, ते इन स्विंगर टाकण्यासाठी नक्कीच अवगती त्यांना होती, परंतु हा आउट स्विंगर हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नाही, ज्या अर्थाने आपल्याला आउट स्विंगर टाकायचा असतो ना तेव्हा आपण राऊंड द विकेटने नक्कीच गोलंदाजी करतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. भाऊ तयार. अजून एक स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाही. पुन्हा एकदा टीममध्ये मिड विकेटला 2 टप्प्या घेतल्या गेल्यानंतर हा चेंडू उचलला गेलाय. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी पाहायला मिळाली. बॅकअपला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. दरम्यान जर आपण पाहिली गेली तर फक्त सिंगल धावसंख्या जोडली जाते, ती म्हणजेच रोहिदास भोईर यांच्या खात्यामध्ये. टीम उंबाडे बॅटिंग करते. 70चं त्यांना टार्गेट चेस करायचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावसंख्या आल्या नाही, फक्त 5 धावसंख्या आल्या, परंतु या षटकामध्ये ना आता तब्बल 15 धावसंख्या तरी यायला हव्यात, ज्या अनुषंगाने ही मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राऊंड द विकेट. जागेवरून खेळतात. बॅटची लिडिंग एज, कॉटन बॉलची संधी असेल, आय विल टेक हा नक्कीच कॉल दिला गेला होता, परंतु अक्षरशः पाहिलं गेलं तर त्यांच्या पुढ्यात हा चेंडू पडण्यात आला आणि आयुष्यमान भवाचं शुभ आशीर्वाद त्या ठिकाणी फलंदाजाला मिळत असताना ही सिंगल आली. परंतु अशा चुका ना तुम्हाला क्रिकेट पटलावरती खूप महागड्या ठरतात, जेणेकरून ज्या फलंदाजाचे नक्कीच कॅच ड्रॉप होते त्याने नव्याने नक्कीच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आणि जेव्हा आत्मविश्वास आपल्यामध्ये नव्याने निर्माण होतो ना तेव्हा तो खेळाडू नक्कीच तुमच्यासाठी घातक सुद्धा नक्कीच ठरू शकतो. बॅकफुटला गेले, जागा बनवली स्वतःसाठी. डीपमध्ये कव्हरला बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. 2 टप्प्यावरती त्या ठिकाणी फील्ड झालाय चेंडूची. त्या ठिकाणी जोपर्यंत उचलतात तोपर्यंत आपण जर परिणामी विचार केला गेला या बॉलचा तर तब्बल त्या ठिकाणी सिंगल त्या ठिकाणी एकवटत असताना आणि टीमची टोटल आता पुढे सरकते जाऊन पोहोचतीये, ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. 27 धावसंख्या. बहुतो या स्टेप आउट खेळतात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. शॉटमध्ये फिल्डर नव्हते. बघितलं तर लॉंग ऑफचा फिल्डर थोडंसं फंबल झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी संधी साधत असताना आणि या 2 धावसंख्या कंप्लीट इथनं केल्या जातात, त्या म्हणजेच या तिसऱ्या षटकामध्ये. पहा, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तोडफोड झाली नाही. पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार तुम्ही पाहिला गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला होता. तो चौकार खेळला गेला योगेशच्या नक्कीच बॅटमधून तो चौकार पाहायला मिळाला. या बॉलवरती ना दुहेरी धावसंख्या आल्या, म्हणजे टीमची धावसंख्या तुम्हाला 29 पाहायला मिळते, जिथे षटक क्रमांक 3 संपन्न झालंय. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 70चं टार्गेट होतं. धावसंख्या 29 आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. समीकरण आता महागडं झालंय. आता 41 धावसंख्या बनवाव्या लागतील 12 चेंडूमध्ये. जो रेकॉर्ड रन रेट त्यांना मेंटेन ठेवायचा तो 16.33 ना तो आता 20.25 नक्कीच आपल्याला 50 आपल्याला पाहायला मिळतो. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघाचे प्लेयर बसतील पाणी पीत. तोपर्यंत जाऊया आपण DJ मंगेशकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. पर्यंत आपण नक्कीच शुभ सन्मान काहीसे मंचाच्या जी शोभा वाढवण्यासाठी नक्कीच मान्यवर होते त्यांचा शुभ सन्मान नक्कीच आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. तर मी विनंती करेन सन्माननीय नकुलशेठजी भंडारी नक्कीच साहेबांना विनंती करेन की तुमचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती नक्कीच इथनं केला जाईल. तर त्यासाठी विनंती करेन प्रदीपजी जाधव साहेबांना की तुमचं शुभ असते त्या ठिकाणी शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. साहेबांना विनंती करेन की या व्यासपीठावरती तुमचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती नक्कीच इथनं केला जाईल. व्यासपीठाची नक्की ज्यांनी शोभा वाढवली, क्रिकेटचा खेळ कशा प्रकारे उंचावावा, क्रिकेटच्या खेळामध्ये कशा प्रकारे प्रेम दाखवावं, साहेब नक्कीच उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आमच्या या नक्कीच व्यासपीठावरती केला जातोय आणि त्यांचे आभार मानले जातात की या शिव सकाळामध्ये नक्कीच तुम्ही आज क्रिकेट स्पर्धेला भेट दिली. त्यांच्या खांद्यावरती माईची उबदार शाळ ही परिधान केली जाते. प्रेमाचं प्रतीक अर्थातच फूल पुष्पगुच्छ
त्या ठिकाणी दिलं जातं आहे आणि या स्पर्धेची एक गोड आठवण भेट ज्या मान्यवरांनी नक्कीच या व्यासपीठावरती उपस्थिती दाखवली त्या मान्यवरांचा त्या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती इथनं केला जातोय. अनेक साऱ्या मान्यवरांचा शुभ सन्मान नक्कीच तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. परंतु वळतोय आम्ही जिथे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 लक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जिथे बॅटिंग करते टीम उंबाडे क्रिकेट संघ. आता हे समीकरण मागडं झालं आहे, परंतु या षटकामध्ये जर 20 ते 25 धावसंख्या आल्या ना तर कदाचित मॅचमध्ये पुनरागमन करू शकते टीम उंबाडे. परंतु ज्या प्रकारे टीम चिंचवाड्याच्या पाड्याने इरादे स्पष्ट केले ना, कारण बॅटिंग करत असताना 69 धावसंख्या बनवल्या गेल्या, त्या अनुषंगाने असं वाटलं गेलं की पहिल्या या दिवसामध्ये पहिल्या फेरीमध्ये टीम चिंचवाड्याचा पारा ही सर्वात जास्त धावसंख्या त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नोंदवते. चौथं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती श्याम भोईरचं पाहायला मिळेल, म्हणजे प्रकाश म्हात्रेचं हे शेवटचे षटक असणार. पहा 4 षटकासाठी 4 नवीन गोलंदाज वापरले गेलेत. म्हणजे आपण विचार करू शकतो की चिंचोड्या पाड्याची टीम नक्कीच गोलंदाजीसाठी तेवढी तरबेज आहे आणि फलंदाजीसाठी सुद्धा. पहिला बॉल एवढा उचलला गेला फटका, मिड विकेटला फिल्डर असतील त्या ठिकाणी, परंतु हा बॉल पाहायला मिळाला. बॉल अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये हा चेंडू होता आणि त्याला पाठवला गेलाय मिड विकेट प्लॉटमध्ये. तर आता बॅटचा पेस इथनं ओपन करायला सुरुवात केली आहे ती म्हणजेच टीम उंबाडे क्रिकेट संघाने. खऱ्या अर्थाने चिंचोड्या पाड्याचं नक्कीच मी कौतुक करेन, कारण ज्या अर्थाने खिडकाले गावामध्ये 40+ स्पर्धा होती आणि जेणेकरून आपण जर पाहिलं गेलं ना तर फक्त त्यांची दुसरी एंट्री त्या ठिकाणी होती, परंतु ते सेकंड प्राईजसाठी नक्कीच पुढे आले. म्हणजे विचार करू शकता आणि ही त्यांची तिसरी एंट्री आहे. काय चांगला प्रकारचा खेळ चालू आहे. फटका यावेळेला ऑनसाईडला दरम्यान खेळायचा होता. एसटीच्या मागे चेंडूची फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती एकही धावसंख्या नसेल. षटकाराचं प्रत्युत्तर कशा प्रकारे द्यावं हे श्याम भोईरने नक्कीच त्या ठिकाणी दाखवलं गेलं आणि आता समीकरण थोडंसं महागडं ठरत असताना आता 10 चेंडू आणि 35 समीकरण मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी उरलं गेलं. या धावसंख्या होतील का असा असंख्य सारा प्रश्नचिन्ह नक्कीच प्रेक्षक वर्गांच्या मनामध्ये. अजून एक फटका उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु षटकाराचं प्रत्युत्तर पहा प्रत्युत्तर आणि पहा आपल्या टीमसाठी टीम स्पिरिट. यष्टीरक्षण त्या ठिकाणी नक्कीच होते. अगदी पाहिलं गेलं तर प्रकाश म्हात्रे त्या ठिकाणी होते, परंतु अगदी आपला बॉडी लँग्वेज त्यांनी सांभाळला गेला. त्यांनाही माहिती आहे की एकही धावसंख्या बनवून द्यायची नाही आहे. त्या अनुषंगाने ही नक्कीच फिल्डिंग सुरेखरित्या झाली आणि आता बर्डन थोडंसं वाढत असताना टीम उंबाड्याच्या नक्कीच खात्यामध्ये 9 चेंडू आणि तब्बल त्यांना 35 धावसंख्या विजयासाठी या ठिकाणी बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा शृंखलेचा नियम आहे. या वेळेला 35 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत, अजूनही 35 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक असतील 9. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 70चं टार्गेट होतं. श्याम भोईरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं चौथ्या षटकासाठी. विचार केला गेला या 3 षटकांचा ना तर पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या आल्या. त्याच्यानंतर इकॉनॉमिक गोलंदाजी हाताळली गेली. प्रकाश म्हात्रेने 5 धावसंख्येचं नक्कीच त्यांनी षटक हाताळलं गेलं आणि त्याच्यानंतर उल्लेखनीय कामगिरी हरिश्चंद्र म्हात्रे यांची राहिली. त्यांनी 8 धावसंख्येचे षटक आणि हे षटक तुम्हाला पाहायला मिळतं चौथं जिथे श्याम भोईर आपल्याला पाहायला मिळतात. द विकेटने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वळत आहेत. स्ट्रायकिंगवरती फेकी केली गेली. दरम्यान जर आपण पाहिली गेली तर फक्त सिंगल आणि 8 चेंडू आणि 34 समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 34 समीकरण. पहा या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले ना तर कदाचित 25चा आकडा पूर्ण करावा लागेल. तो म्हणजेच टीम उंबाडे क्रिकेट संघाला 6 चेंडू असताना, परंतु ते 2 षटकार येतील का. थांबले, स्वतःसाठी जागा बनवली, बॉल फेकून दिला. त्या ठिकाणी डीपमध्ये कव्हरला बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी. पहा बॅकअप किती सुरेखरित्या आहे, कारण श्यामला माहिती आहे की एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडा साईड फॅक्टर जास्त घेईल. त्या अनुषंगाने आधीच बॉलला त्यांनी बघितलं गेलं. त्या बॉलवरती उंच झेप घेतली गेली, तो बॉल अडवला गेला आणि अखेरकार एक सिंगल धावसंख्या 33ची गरज अजूनही असतील. बॉल शिल्लक असताना 7 बॉल 33 हे समीकरण. श्याम भोईर तयार शेवटचा बॉल फेकण्यासाठी. द विकेट यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. ज्या प्रकारे 2 बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळाला आणि ही असते नक्कीच खेळाडू वृत्ती. 5 तडम्यांचे फिल्डर होते, त्यांना माहिती आहे बॉलवरती एकच धावसंख्या मिळाली गेली आहे.
2 धावसंख्या आपल्याला द्यायचे नाही आहेत त्या अनुषंगाने अगदी बॉडीला त्याने आपल्या झोकून टाकलं गेलं आणि त्या ठिकाणी फक्त सिंगल एकवटत असताना टीमची टोटल आता मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोहोचली गेली ती म्हणजेच 37 या आकडावरती आणि अजूनही विचार केला गेला तर 6 चेंडू 32 समीकरण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. या धावसंख्या होतील का? कारण ज्या अर्थाने आस्किंग रन रेट प्रत्येक षटकामागे तुम्हाला 14चा जोडायचा होता तो आस्किंग रन रेट वाढला गेला, तो पोहोचला गेला 16.33चा. तिच्या षटक क्रमांक 3 संपन्न झालं. 4थं षटक आता संपन्न झालं आणि एकंदरीत विचार केला गेला तर 32 धावसंख्या ह्या बनवाव्या लागतील टीम उंबाडे क्रिकेट संघाला. खऱ्या अर्थाने आपण आयोजन करता आहात म्हणजेच विचार केला गेला तर जरी उंबाडे टीम परास्त झाली ना तरी त्यांना कोणत्या प्रकारचा फरक पडणारा नाही आहे. का नाही आहे माहिती आहे? कारण आज क्रिकेट रसिकांना दर्जा देणारा क्रिकेट ना त्यांच्याच माध्यमातून इथनं भरवला गेला आहे. खरं त्याने त्यांच्यासाठी ही पर्वणी होती की अनेक सारे खेळाडू आपल्या स्पर्धेमध्ये खेळावे. एकंदरीत विचार केला गेला तर 24 संघ 40+ माध्यमातून नक्कीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. 23 जर विचार केला गेला तर 21 संघाचा काशा गुंडाळला जाईल आणि त्या ठिकाणी 3 संघ आपल्याला पुढे येताना फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज आणि थर्ड प्राईजसाठी नक्कीच पुढे येताना पाहायला मिळतील. 6 चेंडू 32 गरज. पहिला चेंडू पहा आउट स्विंगर. बॅटची हलकीशी कडा होती का हा प्रश्नचिन्ह आम्हालाही होता कारण पडल्यानंतर जर आपण पाहायला गेला तर चेंडूने वळण घेतला गेला आणि ज्या अर्थाने आपण विचार केला गेला तर 8 धावसंख्येचं षटक हरिश्चंद्र म्हात्रे नक्कीच याने हाताळलं होतं. तो हरिश्चंद्र म्हात्रे आता संघाच्या शेवटच्या नक्कीच 5व्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. यावेळेला फटका ऑन साईडला टर्न केला गेलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी उचलला गेलाय परंतु एकच धावसंख्या नक्कीच मिळेल. टीम स्पिरिटना चिंचोड्याच्या पाड्याच्या मध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना 69 धावसंख्या बनवल्या गेला. महत्त्वाचं योगदान जर आपण पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राहिलं गेलं. वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या खूप चांगल्या रीतीने बनल्या गेला आणि त्याच अनुषंगाने आता टीम चिंचोड्याचा पाडा पुढे सरकतीये. बॅकफुटला गेले. स्वतःसाठी जागा बनवायची होती परंतु हा अनुभव पहा. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना ना जर आपण पाहिलं गेलं तर अशा गोष्टींना आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात. कारण सध्या टेनिस बॉल क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट जर पाहिलं गेलं तर सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना ॲज अ फास्टर गोलंदाज भरपूर आहेत परंतु 40+च्या माध्यमातून इनस्विंगर आउटस्विंगर टाकणं म्हटलं गेलं तर एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ती टीम चिंचोड्याच्या पाड्यामध्ये नक्कीच ही कौतुकास्पद ना गोष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आता हरिश्चंद्र आहेत त्यांच्या माध्यमातून आउटस्विंगर पाहायला मिळतोय. प्रकाश म्हात्रे त्यांच्या माध्यमातून इनस्विंगर पाहायला मिळतोय. म्हणजेच फलंदाजीमध्ये धारदारपणा आणि गोलंदाजीमध्ये भेदकता नक्कीच ही ओळख राहिली टीम चिंचोड्याच्या पाड्याची. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रूमधनं थोडेसे बाहेर गेले. सेली मिड ऑफला बॉलची अडवणूक झाली. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फक्त सिंगल आता एकवटली जाते आणि या मॅचमध्ये आता काय उरतंय तर फक्त आणि फक्त औपचारिकता. या येणाऱ्या बॉलवरती ना फक्त आपल्याला हेच पाहायला मिळेल की हार आणि पराजयाचं अंतर किती नक्कीच कापतीये टीम उंबाडे हे पाहणं तेवढं गरजेचं असेल. बॉल शिल्लक असेल या षटकामधले अजूनही 2 जिथं हरिश्चंद्र म्हात्रे पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या पोहोचली गेली 40 या आकड्यावरती आणि अजूनही विचार केला गेला तर 2 चेंडू शिल्लक असतील आणि तब्बल 30 धावसंख्या तुम्हाला बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. या बॉलवरती आली सिंगल. त्या ठिकाणी एक बॉल आणि जर आपण पाहायला गेलं तर आता धावसंख्या 29 बनवावं लागतील जिथे आता पूर्णपणे परास्त होताना आपल्याला पाहायला मिळते टीम उंबाडे क्रिकेट संघ. जय मसोबा 40+ आयोजित नक्कीच हे उंबाडे चषक नक्कीच तुम्ही पाहताय. या वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु शेवट त्यांना गोड करायचा होता परंतु पडल्यानंतर रिव्हर्स असं नक्कीच त्यांनी बाहेर काढलं गेलं आणि आपण जर पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावरती नक्कीच पुढे सरकतीये टीम चिंचोड्याचा पाडा आणि हार्डलक बाडलक टीम उंबाडे. तर विनंती करेन की जरी कोणीही परास्त व्हावं जरी कोणी जिंको तरी आपल्याला क्रिकेट खेळ नक्की संपल्यानंतर कोणाचाही परास्त झाला आणि कोणाचाही विजय झाला ना तरी मैदानाच्या बाहेर तुम्हाला हस्त आंदोलन करून नक्कीच बाहेर निघायचं आहे. हे मैत्रीचे संबंध नक्कीच आपल्याला जपायचे आहेत कारण जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर विरोधक असलो ना तरी बाहेर निघताना आपल्याला मैत्रीचे संबंध जपायचं आहे आणि लाईनअप करून नक्कीच आपल्याला मैदानाच्या बाहेर हस्त आंदोलन करत असताना मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. चांगल्या प्रकारे रंगली ही मॅच. 70चं टार्गेट पहिल्याच दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये 70 धावसंख्येचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळालं.